हॉटेल सवाई मल्हार फॅमिली रेस्टॉरंट बार व बँक्वेट हॉल एसी नॉन एसी मुंबई नाशिक महामार्गावरील खातुली येथील सुप्रसिद्ध एकमेव ठिकाण सवाई बँक्वेट हॉल लग्न समारंभ साखरपुडा वाढदिवस सेवानिवृत्ती व विविध कार्यक्रमांसाठी उत्तम ठिकाण सवाई बँक्वेट हॉल आनंद प्रेम आणि आठवणींचं सुंदर मिलन सवाई बँक्वेट हॉल। नमस्कार, मी संजय भालेराव शहापूर गजालीत आपले स्वागत आहे। माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका रजनी संतोष शिंदे यांनी केलेल्या विकास कामांचे सुमित म्हात्रेंच्या हस्ते लोकार्पण। भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांच्या सहकार्याने व माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका रजनी संतोष शिंदे यांच्या प्रयत्नाने प्रभाग क्रमांक 17 मधील विकास कामांचा लोकार्पण सोहळा आज रविवार दिनांक 11 जानेवारी रोजी सकाळी 11:30 वाजता प्रभाग क्रमांक 17 मॉडेल टाउन कवी कन्स्ट्रक्शन गंगा रोड शहापूर येथे भिवंडी लोकसभेचे खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांचे सुपुत्र सुमित सुरेश म्हात्रे यांच्या हस्ते पार पाडण्यात आला। यावेळी सुमित म्हात्रे यांच्या हस्ते शहापूर नगर पंचायत हद्दीत प्रभाग क्रमांक 17 मध्ये सीसीटीव्ही कॅमेरे व कॅमेरा सेटअप बसविणे आणि स्ट्रीट लाईट वर पिकॉक लाईट बसविणे या कामांचे लोकार्पण करण्यात आले। यावेळी खासदार सुरेश उर्फ बाळामामा म्हात्रे यांचे सुपुत्र सुमित सुरेश म्हात्रे यांच्या समवेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष ठाणे जिल्हा समन्वयक तथा माऊली प्रतिष्ठान अध्यक्ष संतोष शिंदे, ठाणे जिल्हा उपाध्यक्ष सोनू पडवळ, शहापूर तालुका अध्यक्ष नंदकुमार मोगरे, तालुका युवक अध्यक्ष अविनाश साबळे, महिला आघाडी शहापूर तालुका अध्यक्षा कमल भोईर, शहापूर शहर अध्यक्षा श्रीमती पवार, शहापूर नगर पंचायत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका रजनी संतोष शिंदे, शहापूर कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक किशोर दिवाने, गवी खाडे विद्यालयाचे मुख्याध्यापक ज्ञानेश्वर तळपाडे आदी मान्यवर तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। या कार्यक्रमात मॉडेल टाउन या संकुलातील रहिवाशांनी सुमित सुरेश म्हात्रे, नंदकुमार मोगरे, संतोष परशुराम शिंदे आणि शहापूर नगर पंचायत माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेविका रजनी संतोष शिंदे यांचा विशेष सन्मान केला। या कार्यक्रमाचे प्रास्ताविक माऊली प्रतिष्ठान शहापूर अध्यक्ष संतोष शिंदे यांनी केले तर सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन संजय निचिते यांनी केले। आदरणीय व्यासपीठावर बसलेले आजचे उद्घाटक श्री सुमित सुरेश म्हात्रे, आपले माननीय लाडके खासदार श्री सुरेश बाळामामा म्हात्रे यांचे सुपुत्र आहेत। कारण खासदार साहेबांना काही कारणास्तव काही वेळ भेटला नसल्यामुळं आज त्यांनी आपले माननीय गोंदवलीचे सरपंच असलेले आणि एक युवा नेते श्री सुमित म्हात्रे साहेब यांना आपल्या उद्घाटनासाठी बोलवलेला आहे। आजचा उद्घाटन हा जो आपला वार्ड क्रमांक 17 रजनी नगरसेविका रजनी संतोष शिंदे यांच्या माध्यमातून ही कामं झालेली आहेत आणि ही सर्व कामं आपल्याला माननीय खासदार साहेब बाळामामा म्हात्रे साहेब यांच्या मदतीने आणि सहकार्याने मिळालेली आहेत आणि अशी बरीच कामं आपल्याला या वार्ड क्रमांक 17 मध्ये अजून करायची आहेत। फार महत्त्वाचा विषय होता का सुरक्षिततेसाठी आपल्याला कॅमेरे हवे होते आणि मला आत्ताच नितीन भाऊ आरज यांनी सांगितलं का आम्ही इथं कॅमेरे लावणारच होतो, परंतु तुम्ही लावले त्याबद्दल त्यांनी आभार व्यक्त केले। कारण या वार्ड क्रमांक 15 हा मेन बाजारपेठला लागून आहे आणि संवेदनशील आहे। त्यासाठी हा जो वार्ड क्रमांक 17 मध्ये जे आपण कॅमेरे लावले ते फक्त इथं न लावता MECB पठाणवाडा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आपले कवी कन्स्ट्रक्शन म्हणजे इथून काही जरी घटना झाली तर आपल्याला ती तात्काळ इकडं कळणार आहे। तर आपले कमीत कमी 25 कॅमेरे इथं लागलेले आहेत। त्याचबरोबर आपल्या लाईटीचा जो विषय होता तो पण पूर्ण आपण केलेला आहे। पूर्ण त्यावरती ते डिझाईनचे जे पिकॉक आहेत ते लावलेले आहेत। त्यानंतर आपल्या कवी कन्स्ट्रक्शन आणि पठाणवाड्यामध्ये विहीर या दोन्ही सुशोभीकरण केलं आणि पाण्याचे जे शुद्धीकरण पाहिजे त्यासाठी आपण तो काम आता चालू आहे। त्याचबरोबर पठाणवाड्यातल्या खासदार साहेबांच्या वतीने
त्यासाठी 1.25 कोटी कॉन्क्रीटसाठी मंजूर झालेला, तो कॉन्क्रीटीकरण पण झालेला आहे. त्यानंतर नळ पूर्ण घरामध्ये जी काय आपली टाकी बसवलेली होती बोरिंगची, तो पण पूर्ण एकूण एक घरामध्ये आपण नळ कनेक्शन दिलं आणि आपला याचा पण पाणी पंचायत समितीचा पठाणवाड्यात संपूर्ण चालू आहे. म्हणजे मला वाटते 24 तास पाणी या पद्धतीने ती संकल्पना झाली. तशी या 2 विहिरीची कामं झाली तर इथं पण चांगल्या पद्धतीने पाणी पोचेल. सर्व सन्माननीय व्यासपीठ, संतोष काका शिंदे, रजनी काकी शिंदे, नंतर नंदू काका, रवी भाऊ, पडवल काका, दिवाने काका, राजा भाऊ, भोईर मॅडम असतील, पवार मॅडम असतील, सर्व शहापूरचे नागरिक, तलपडे सर आहेत ते पाठीमागे असतात, आशीर्वाद नेहमी येतात आपल्याकडे. नगरसेवक म्हणजे काय तर नल, गटर, रस्ते, आणि त्या सगळ्यांचा जर डेफिनेशन एक केला तर मला वाटते रजनी काकी आणि संतोष काका हे उत्तम उदाहरण आहे. संतोष काकाच्या रूपाने तुम्हाला सन्माननीय खासदार बालामामा आहेत, त्यांचे बंधू लाभलेले आहेत आणि त्या बंधूंनी हट्ट करून वॉर्ड नंबर 17 साठी जेवढी निधी मला वाटते तुम्ही आणली त्याच्या अगोदर कोणीच आजपर्यंत आणली नाही मला असं वाटतं. त्यामुळे खरोखर मी तुम्हाला सांगू इच्छितो की त्यांच्या रूपाने खरोखर एक चांगला व्यक्ती आज तुम्हाला नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आणि काकीच्या रूपाने नगराध्यक्ष म्हणून तुम्ही बनवलेलं आहे. आज तुमच्या सीसीटीव्ही कॅमेराचे 25 सीसीटीव्ही कॅमेरा लावलेले आहेत. इथे किती क्राईम होतो, इथे यायला जायला रात्री मला वाटते भीती वाटायची लोकांना. बरोबर आहे का नाही? खास करून महिलांना मला वाटतं. बरोबर आहे का नाही ताई? त्यांनी 25 कॅमेरा मंजूर आणले, 60 लाखाचे कॅमेरा मंजूर आणले. इथे स्ट्रीट लाईटचा विषय होता, स्ट्रीट लाईटचा देखील हे केला. आज 25 लाखाचे 2 मला वाटते विहिरींचा डबा मंजूर केलेली आहे. त्यानंतर पठाणवाडी इथे 1 कोटीच्या वर त्यांनी रस्ता मंजूर केलेला आहे. तर अशा व्यक्ती मला वाटते तुम्ही फक्त एक वार्डापुरती मर्यादित नसून पुढच्या नगरपंचायतीमध्ये आम्हाला तुम्ही नगराध्यक्ष म्हणून बघायची इच्छा आमच्यासारखे एका छोट्या कार्यकर्त्याची. आज महिला नेतृत्व असल्यानंतर काय घडू शकतो हे रजनीताईंनी दाखवलंय. ठीक आहे, काही गद्दार होते, काही नालायक माणसं देखील होती, ज्यांनी संतोष काका तुमच्या विरुद्ध मागच्या वेळी कट कारस्थान रचून अंधारात ठेवून तुमचा पराभव झाला. पण मला इथली जनतेचा तुमच्यावरती प्रेम बघून मला नक्कीच रजनी काकू विश्वास आहे की पुढचा नगराध्यक्ष देखील तुमच्या रूपाने आम्हाला बघायला भेटेल. मला तुम्हाला सर्व नागरिकांना एकच आश्वासित करायचंय की खासदार म्हणून बालामामा हे तुमच्या पाठीशी नेहमी राहणार आहेत. कारण की एक बंधू खासदार साहेबांचे संतोष काका हे तुमच्या मध्येच राहतात. त्यामुळे तुम्ही नगरसेवक नाही तर तुम्ही खासदार निवडून देता एवढं लक्षात ठेवा. आणि तुमच्या पाठीमागे नगरसेवकाची नाही फक्त त्या खासदाराची ताकद आहे एवढं लक्षात ठेवा. तर येणाऱ्या काळात तुमचे जे काही प्रश्न असतील, संतोष काका असतील, रजनी काकू असतील, हे नक्की सोडवण्याचा प्रयत्न करणार. आणि तुम्हीही असाच प्रेम त्यांच्या पाठीमागे ठामपणे ठेवा. नक्की शहापूरचा अजून मोठ्या प्रमाणात विकास घडवण्याचा प्रयत्न त्यांच्या सर्वांच्या माध्यमातून आणि आमच्या माध्यमातून होत राहील. आणि मी असेच मी माझे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा शहापूर गजाली. धन्यवाद.